Hi, namaskar. Namaskar everybody. How are you? How do you do? I am fine everybody. तर आज बहुतेक भाऊजी कामाला जाणार आहेत, डबा भरायला लागलेत आहे आणि घरामध्ये करायला ब्लर दिसतंय. बहुतेक माझ्या मोबाईलची क्लॅरिटी संपली या काय. मला वर्षभर सुद्धा फोन जात नाही तर लगेच कॅमेरा खराब होईल, फोनला काय होईल. आणि त्यातमध्ये मोबाईलला मी कव्हर पण वापरत नाही ना, त्यामुळं. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. कसं आहे, आता आज कामाला जायचं आहे. कामाला जायच्या अगोदरच आम्हाला व्हिडिओ बनवायला लागतात. एकदा तिथं गेलं की काय व्हिडिओ बनवायला बी जमत नाही, काय ना. CCTV कॅमेऱ्याच्या समोर आहे. तर काल गावाकडून आली, तुम्हाला माहितीच आहे. काय गोष्टी अशा असतात की तुम्हाला सांगू पण वाटतात मनापासून, कारण मी तुम्हाला YouTube फॅमिली मानते. मला त्याच्यातून काही जण मार्गदर्शन चांगले देतात, पण काही जण वाईट बोलतात. चांगलं सांगणाऱ्यावर मी तर कधी व्हिडिओ बनवलंच नाही. का माहिती आहे का? कारण ते मार्गदर्शन देतात ते मनामध्ये ठेवते मी. आणि जे वाईट बोलतात ना, कधी कधी का नाही लाज काज त्यांना रिप्लाय उत्तर देतेच. तर आज मी वाईट कमेंटवर नाही तर चांगल्या कमेंट्सवरच बोलणार आहे. कारण वाईट कवर भुकणार आहे तवर भुकू द्या. काय माहिती आहे का, लोक काय म्हणतात आणि त्या लोक आपल्याला असे बोलतात असं म्हणून जर खचून गेलं तर त्याचा काय उपयोग आहे का नाही. आपल्याला काय आज आलं यांना लगे उद्या नाही आज तिथं आहे ना उद्या नाही असं नाही. कारण आता मला आयुष्यभर का नाही सरनात जाऊस तर मला का नाही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं आहे. त्यामुळं मी वाईट कमेंट्सला कधीतरी रिप्लाय देते, रोज रोज देत नाही. कधी व्हिडिओ बनवायला जर ऑप्शन नसेल तेव्हाच मी ते विषय हातात घेत असते. नाही तर मी वाईट कमेंटवर सुद्धा सहजासहजी आता व्हिडिओ बनवत नाही. मला किती लोक वाईट बोलतात, पण आता ते बोलतात म्हणून आपलं काम आहे आपण सोडून द्यायचं का? नाही. कोण कोणाला वाईट बोललं म्हणून ती काय काम सोडून द्यायचं नाही. कारण आपलं काम आहे ते आपण करत राहायचं. लोकांचं काम आहे आपल्याला बोलायचं, बरोबर आहे का नाही. तर स्वाती बनवते भाऊजीला डबा आणि माझा झाला चहा. आणि स्वातीकडं तर काल येताना मी आपल्याला काय काय राहिलं होतं तेवढं सामान घेऊन आलेले आहे. मला काय काय लागतं हे ते. स्वातीकडं साड्या नव्हत्या, मग ती मला म्हणत होती घरातल्या साड्या काढून आणा. मग मी म्हणलं मी काय तुझं कुलूप खोलत नाही बाई, म्हणलं आम्हाला सवय नाही म्हणलं कुणाच्या घरात जायची. मग मी माझ्याच घरामध्ये माझ्याकडे भरपूर साड्या, तुम्हाला तर माहितीच आहे का ना, आपल्याला गिफ्टमध्ये आलेले किंवा मला पण मी पण घेतलेल्या. परत आपल्याला भरपूर नातेवाईक गणगोत आहेत त्यांना आणलेल्या. आणि मी तर जातेच, तुम्हाला तर माहितीच आहे, कुणाच्या पण घरी हिंडते. कुणी पण गेलं की पहिले माझे ओटे भरतात. मग मी साड्या गोळा करायला जाते, बरोबर आहे का नाही. मग भरपूर साड्या होत्या. इथं आल्यापासून काय कुणी ओटी भरायला बोलवलंच नाही म्हणून नाही त्या, पण पहिल्या आहेत त्या भरपूर. आणि मी काय जास्त साड्यांचं म्हणजे मी कशी पण गबाळ्यावाने राहते. मी काय जास्त फॅशन करत नाही. फॅशन केली तर ती तुम्हाला आवडत नाही. तर मी काल येताना काय काय आणलंय तर मी तुम्हाला दाखवते. तर मी भरपूर अशा साड्या आणल्या. जेवणाचा एक टिफिनचा डबा आणला, कारण आम्हाला डबा पण नव्हता. आम्ही साखरेचा डबा घेऊन जात होतो, तुम्हाला माहितीच आहे. साखरेच्या डब्यामध्ये भाकर भाजी हे ते घेऊन जातो. मी तर काय जेवतच नव्हते, कारण माझा तिथं नाश्ता बिष्टा असायचा सकाळ. आता बघा 11 वाजता आम्ही गेलो की पहिला नाश्ता भेटतो, परत आम्ही 4 वाजता एकदा नाश्ता करतो. आणि जरा काम सुकाचंच असल्यामुळे जिरत पण नाही, कारण मला खायची सवय नाही आणि त्यातमध्ये मी खाल्लं तर माझं जिरतच नाही. अशा गोष्टी होत्या त्या. तर स्वाती ये का 2 मिनटं बाहेर, 2 मिनटं दरवाजात ये फक्त. माझं असं आहे की गडबड आहे माझ्या कामाची. मला खाली बसताना बघा स्वातीसाठी काय दुखायला बसवाय मी नाही उभं राहिल्यावर भटीचं काम करते ही. तर एवढं ही नाजूक बिजलीन सहजच हागलीन डोबड जगली भैया. लई सकाळ टोमनं दिलं की हा एवढं भटीचं काम करते. तर एवढं कधी एवढत नाही. आणि आता एवढं सुखाचं काम लागलंय पार हापिसात बसायचं. अगं अगं तुझ्या बाप मी कधी तो AC रूम मध्ये बसून काम केलंय का?
आता माझ्या बापाने तर नाही केलं पण माझ्या पुढच्या पिढीत तर केलं. पण आता तुला लागलं ना ते महत्वाचं. बिगर शिक्षणाचं एसीत बसून काम लागलं या तर ती एवढी इवळती. अहो उभा राहून स्वयंपाक करण्याचा त्याचा प्रश्न आहे होय. हे होय. कामाचा विषय नाही म्हणलं. आपल्या घरात काय किचन वाटत नाही का उंच? आणि मला का होता ते तिथं बाळवणीत नाही का? पण मी हो भाऊजी, एवढं एसी रूम मध्ये बसून काम करते तरी हे जर दुखायला लागलं तिथे इटभटीवर दुखत नाही. पार 2-2, 2.5 हजाराच्या टेलर खाली करते. आता ऐका माझ्या बाप जन्मी मला नाही लागलं पण माझे सगळे आखी गणगत सगळं कुटुंब येतच आहे. तुला काय अक्कल आहे का नाही? आता आपण कामाला जातो तिथं काय आहे? येशील ना? आणि मग सीसीटीव्ही कॅमेरा हे ते एवढं तुला संरक्षण कसलं करायचं? हा? अगं कॅलरिटी गेली बाहेर त्याची. हे तर सगळं पांढरा शिवाय दिसायला लागला म्हणून इकडे मांडलाय मोबाईल बाहेर. पण एकच नंबर दिसताय नुसतं देखणं जार. कोण मी ना नजर लावू नको म्हणजे काला नजर. मला नाही करत नाही केस इचराव. मला कमी राहिली व राधी गेली काही काळतून चांगलं चांगलं करून खाती पापड भाजले त्याच्यामुळे. मला पण हा मी तुम्हाला दाखवायचं विसरलेच. तर एका ताईकडं म्हणजे येता येता बारामतीमध्ये काय करायचंय काय म्हणायचं काय नाही सांगायचं होतं. ही साडी पण कारण स्वातीनं मला रूम मध्ये सांगितलं होतं साड्या घेऊन ये, पण मी तिच्या रूम मध्ये गेली नाही. तर स्वातीला म्हणलं माझ्यापासल्या साड्या आणते म्हणलं. भरपूर आपल्या युट्यूब फॅमिलीनं माझ्या ओटी भरणाला दिलेल्या साड्या म्हणलं ही स्वातीला साडी कशी दिसते. स्वातीला नवीन साड्या दिल्या आणि मी जुन्या घातल्यात. हा का ना स्वाती मी किती लाड करते स्वातीचा. स्वाती माझा लाड करत नाही. मी नसला चांगलं वंगाळ करून खाते. हो स्वाती मी नसला चांगलं वंगाळ करून खाते. पापड बिपड तळते. गुलाबजाम बासुंदी रसगुल्ला केला असन खाल्ला असन. तर आपल्यात आमच्या बरोबर एक मावशी कामाला आहे आणि मला पण आई नाही तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी मावशीसाठी एक सुंदर साडी आणली तुम्हाला दाखवते. त्या मावशीसाठी ही साडी आणली मी. बघा ही त्या मावशीनं मला का नाही कामावर आल्यावर मला म्हटलं होतं तू माझी लेख आहे आणि मला लेखी साडी म्हणजे मलाच नाही स्वातीला पण धरत्यात. आणि आता ते ओट भरण्याचं काय तर चालू आहे ना मग मी त्या मावशीसाठी साडी घेतली. ही साडी आहे आज मावशीला घेऊन जाणार आहे मी. टिफिनचा डबा पण आणलेला आहे. स्वाती आपला टिफिनचा डबा आण का. ते साखरेचा डबा घेऊन जायला लाजच वाटतंय. परत अजून तुम्हाला सांगते आम्हाला पिशवी नाही रोज उठून आम्हाला पिशवी तर हे का नाही सोनाराच्या पिशव्या आहेत त्या बघा 2. ह्या 2 पिशव्या आणल्या त्या. आणि ही एक डबा आणलाय ह्याच्यावर सण्याचं नाव टाकलं या. ही एक टिफिनचा डबा आणलाय. आणि परत आम्हाला वापरायला बऱ्याच काही साड्या ही आणल्या त्या तुम्हाला दाखवते. बघा इकडं कोपऱ्यात साड्या आहेत त्या. मग रात्री घालायला एक गाऊन आणलाय मी कारण मला साडीनं जास्त जुळत नाही ना. तर आता स्वातीचा आवरलाय. भाऊजीचा तिनं डबा भरलाय. भाऊजी नाश्ता करायला लागल्यात. आम्ही तर 2घीच जण चहा पिऊन बसलो या स्वातीन मी. तिनं पण काय चहा बरोबर खाल्लं नाही मी पण नाही खाल्लं. माझा तर चहा गारचिटच होता. स्टॉल बिल आणलाय. परत अजून बरंच सामान आणलंय. तुम्हाला ते सामान बघायचं का तर ती बारामतीची ताई आहे पण मी सांगितलंच नाही मी कुठं राहते ते. तर त्या ताईनं बघा तुम्हाला सांगते हो का इथं एवढं सामान दिलेलं आहे. गाणं लावून दिलं आहे. हा बघा ही आपल्याला पापड दिला तर काय म्हणतेस ते माणसं काय बोलते ती म्हणलं मी तुम्हाला आईनं दिलं तर मी म्हणलं का नाही की धरत आहे पापड बिपड तळ्यावर देत होती बाई खायला. मला धर म्हणली होती. मी म्हणलं दिलं तुझ्या आईनं तुला म्हणलं तू कशाला मला देते म्हणून म्या म्हणलं तू तळ्यावरच मी खाईल. तर बघा हे पापड दिलं तर ह्याच्यामध्ये शेवळ्या आहेत त्या. शेवळ्या आहेत त्या. परत चहा बरोबर खायला आम्हाला टोस्ट दिली. हे लोणचं दिलंय त्या ताईनं. काल मी तिकडे गेली होती ना त्यांना. परत ही लोणचं दिलंय. परत ही काय आहे कशाची तरी चटणी आहे गवतात दिसते. ते जवसाची चटणी दिली. तांदूळ दिलंय.
हे पण शेरवाळ्या दिल्या त्या हे पापड हे कशाचं तर आहे हे जांभळं दिल्यात कामावर मी जांभळं आपण सगळेजण मिळून खावा हे जांभळं आता आम्ही कामावर नेतो घरी कोण खायचं खराबच होऊन जाईल ना हे काय हे बघ काय म्हणतात ह्याला हे लापशी लापशी करायची येते का तुला? आपल्याला टाइमच नाही उद्या करते तुम्हाला काय काय लापशी आहे काय तांदळाची खीर केल्याने करायचं आणि हे बगर आहे तर एवढं सगळं त्या ताईनं आमच्यासाठी दिलेलं आहे पण हे जर वापरून झालं खाऊ बाया तुम्ही मी तुमचे काय सुन तर एवढं सगळं आहे तर हे आता डबे डुबे होत्या ना मला कारण मी रूमवर वेगळे बघितलेले आहे आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय आहे का नाही पाणी पिऊ का कसलं पाणी इकडलं काय इकडलं तर एवढे अपघात करत आलेले आहे मी गेल्या गेल्या ते कशी गेली काय गेली मला वाटतंय आता नका सगळं सांगायला आधीच तर तुम्ही म्हणता राधीला सवय काय भीक मागायची पण मी मागत नाही व मी तरी ते ताई मला म्हणत होती, तुला काय लागत असलं तर सांग मी म्हणत नग काय नाही लागत तर काय नाही आता ह्याच्यात बाकीची माझी थोडीशी कपडे आहे ती पण मी तुम्हाला नाही दाखवणार उपास धरते ना तू उपास धरते ना धरते का बगर आहे तुला खायला ओके असंच खावा खायचं ते तांदूळ गोड आहेत ना असं दे भाजी करायचा असला तर संध्याकाळी मला त्यांच्या एकट्या करायला किती दिवाळी पडतो ना कट केला का तुम्ही तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये तर बाय सध्यातलं 2 पापड तर ते आहे का तो वर तो देत खाऊ घे ती नको पाहिजे तुझ्या आईनं आणून दिलं आणि हे आधी खाली गेला खाऊ का तसं झालं एकदाच खाल्लाय ना भाऊजी हा घरी भाऊजी तुमच्या आई माझ्या काही गिळी नसती तुझ्या आई सकाळपासून तुला बोलली मला बोलली का एकदा तर तुझ्या आई मला एकदा तर बोलली का विचार ना काय राधा कुठं मी म्हणलं कपडे धरते आंघोळ करते द्या तुम्ही ऐकलं का पाण्याच्या आवाजानं ऐकलं होतं तुम्हाला मला तर नाही बोलले म्हणले असते तर दी राधाकडे थोडं बोलायला आता तुम्ही आंघोळ करता ज्याला आई नसते ज्याला आई असते ना ते तसंच असतं ज्याची त्याला माही येत असते हाय का ना भाऊजी कुणाला पण येत नसते तुम्हाला ती भाऊजी आणि तुम्ही पुस्तक बोलल्याशिवाय तुम्हाला तर काय दुसरं धंदाच नाही तर आता हे आंघोळ करता करता यांना कशा द्यायचा मोबाईल आमच्या आई असते तर आम्हाला बोलले असते हाय का ना भाऊजी तुझ्या आई आहे म्हणून तुला एकटीलाच बोलली आम्हाला नाही बोलली तर चला भेटू आपल्या व्हिडिओ मध्ये आला बघा तिच्या आईचा फोन हा झाले होय होय